भगवान बुद्धांचा विजय असो। बुद्धगया आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची। बुद्धगया आमच्या ताब्यात द्या। 1949चा कायदा रद्द करा, अशा गगनभेदी घोषणांनी तालुक्यातील बौद्ध समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या विराट मोर्चाने शहर परिसर दणाणून सोडला होता। लांजा तालुका बौद्धजन मंडळ मुंबई ग्रामीण यांच्या वतीने व तालुक्यातील बौद्ध समाजातून सोमवारी भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आलं। या मोर्चाला लांजा तालुक्यातील महिलांचा सहभाग लक्षवेधी होता। मुक्त करा, बुद्धगया आमच्या हक्काची, अरे बुद्धगया आमच्या हक्काची, बुद्धगया आमच्या हक्काची, अरे मुक्त करा, मुक्त करा, अरे मुक्त करा, मुक्त करा, अरे मुक्त करा, मुक्त करा। त्या देशाचे शिल्पकार, त्या देशाला घटना देऊन, त्या देशाला दलित पीडित पीडित जातीला अधिकार मिळवून देणारे तथागत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला सफल देणे ते त्याला पण परिषद म्हणत असतात। आणि हा जो मोर्चा आहे त्या मोर्चाला आपण धम्म परिषद असेही संबोधित करू शकतो। तर त्यामुळे शब्दांवर इतका भार देणं आवश्यक नाही। आपण ही जी हा जो मोर्चा आहे, हा जो मोर्चा प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये येणं आवश्यक आहे। कारण हा जो 1949चा जो कायदा होता, तो कायदा जो बौद्ध बांधव आहे त्यांच्यासाठी फार अन्यायकारक आहे। आता आपण जर बघितलं तर बुद्धगयामध्ये कितीतरी मॉनेस्ट्रीज आहेत, कितीतरी विहार आहेत। लाओस, कंबोडिया, थायलंड, म्यानमार, श्रीलंका आणि बऱ्याचशा बौद्ध देशांच्या तिथे मॉनेस्ट्रीज आहेत। जपान, कोरिया आणखी इतर देशांच्या पण तिथे विहार आहेत। तर ही जी विहार आहेत, इथनं आंदोलन सुरू होणं पण आवश्यक आहे। कारण हे जे आहेत, हे जे देश आहेत, ह्या देशाचे जे एम्बसी आहेत, ह्या एम्बसी ह्या विहारांना सपोर्ट करत असतात। आणि ह्या विहारांना जेव्हा ते सपोर्ट करतात तेव्हा ह्या विहारांच्या माध्यमाने आपण त्यांच्या जे एम्बसी आहेत, या प्रत्येक देशांच्या जे एम्बसी आहेत, जसं म्यानमारची एम्बसी आहे, तर म्यानमारमध्ये रिलिजियस डिपार्टमेंट आहे किंवा रिलिजियस एक संस्था आहे आणि ती गव्हर्नमेंटमध्ये सम्मिलित आहे। ती बुद्धिस्ट संस्था आहे, थायलंडमध्ये आहे, श्रीलंकेमध्ये आहे आणि ह्या सगळ्या लोकांना पार्लिमेंटमध्ये जाता येतं। त्यामुळे फक्त हा जो मोर्चा आहे तो फक्त तहसीलदार कार्यालयापर्यंत न थांबता हा जो मोर्चा आहे, हा मोर्चा आपल्याला प्रत्येक देशांची जी बौद्ध राष्ट्र आहेत, त्या बौद्ध राष्ट्रांची जी एम्बसी आहे, बौद्ध राष्ट्रांचं जे रिलिजियस डिपार्टमेंट आहे, तिथपर्यंत घेऊन जाणं आवश्यक आहे। तिथपर्यंत आपलं जे डेलिगेशन आहे, ते डेलिगेशन आपल्याला तिथपर्यंत घेऊन जावं लागेल आणि आंतरराष्ट्रीय देशांपर्यंत, आंतरराष्ट्रीय एम्बसी पर्यंत आपल्याला ह्या गोष्टी घेऊन जाव्या लागतील। आणि तेव्हा मग आपलं जे सरकार आहे त्यांना पण जाग येईल की त्यांच्या माध्यमातून ह्या गोष्टी जगाच्या पटलावर येण्यास सुरुवात होईल। आणि त्यामुळे फक्त भारतामध्येच नव्हे तर जे बौद्ध राष्ट्र आहेत त्या बौद्ध राष्ट्रांमध्ये पण ही जी गोष्ट आहे ही गोष्ट आपण घेऊन जाणं आवश्यक आहे। आज आपण ह्या लांजा टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।